बाबा के कार्य तत्व शब्द नियम से करोगे, तन मन धन से करोगे तो भगवान आपको और आगे लेके जाएगा. धन्यवाद. यानंतर उर्मिलाताई सोनवानीजी ह्या सुद्धा सकाळची विनंती म्हणून आपलं आलेलं प्रॅक्टिकल अनुभव सादर करतील अशी मी त्यांना आग्रहाची विनंती करते. आपण एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानेन. मी माझ्या कर्माने चुकले याची मला क्षमा द्या. बाबांचे आदेश, सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळले. असे मी सत्य वचन देतो. याला जीवनात कधी विसरणार नाही. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे 9वे हवन कार्य माझ्याच निवासस्थानी नुकतेच पार पडले. त्या प्रीत्यर्थ एक भगवान बाबा हनुमानजीची चर्चा बैठक सुरू झाली आहे. त्यात भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा झुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम. तसेच मातोश्री वाराणसी उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काकाजी मोहाडीकर काकाजी यांना माझा नमस्कार. तसेच आमचे मार्गदर्शक, या परिसराचे मार्गदर्शक हेडाव काकाजी उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसेच आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार. बघा, आमचे मार्गात येण्याचे कारण म्हणजे आम्ही पुत्रसंतानासाठी या मार्गात आलो. आम्ही खूप दुःखी होतो. सगळे म्हणतात मी ह्या दुःखाचे धन्यवाद करते, मी या मार्गाशी जुळले. पण मी खरं सांगते, मी या म्हणजे दुःखाचे धन्यवाद नाही करणार. कारण माझ्याकडे एवढा दुःख होता की ते आठवून बी खूप मन ह्या होतो. कारण ज्यांच्यावर हे बीतते त्याला माहीत असेल. कारण कुठं गेलो आपण तिथं पण आपलं मन ह्या होतो. आमचं लग्न झालं त्यावेळेस त्यांची रोजी पाणी खूप कमी होती. त्यामध्ये किराया देणे, लाईट बिल देणे, आम्ही विचार नाही केला. 1-1.5 वर्ष असंच लोटून गेलं. कुठेही गेलं की विचारायचे, कारण माणसांना कोणी विचारत नाही, बायांनाच विचारते की का ग तुझ्याकडे किती मुलं बाळ आहे. त्यावेळेस आपल्याला विचार येते नाही. मग त्यानंतर विचार येते की तुझं लग्न किती वर्ष झाले. त्यावेळेस आपल्यालाही सांगायला विचार येते, कारण ते विचारतात अशा पद्धतीनं की आपल्यालाही म्हणजे सामोरं एकदम हलकं होऊन जाते. त्यानंतर आम्ही हळूहळू विचार केलं. त्यानुसार मला आधीपासूनच ह्या होती की म्हणजे पिरियड कधी 10 दिवस 15 दिवस महिनाभर उशिरा व्हायचे. तसेच होत गेले. आम्हाला म्हणजे शंका यायची की म्हणजे काही दिवसांनी की राहिलं असेल. आम्ही चेक करायचो, पण काही दिवसांनी डॉक्टरच्याकडे जायचो, ते म्हणायचे की औषधी द्यायचे. ते विचार करायचे की म्हणजे औषधी घे आणि अगर म्हणजे ह्या औषधी घेतली तर असेल तर राहील, नाही तर मग तुला पिरियड येऊन जाईल. आम्ही तसेच करायचो. पण असं वाटायचं की एक उम्मीद आपल्या मनामध्ये जागायची. आम्ही जायचो आणि घरी आल्यानंतर औषधी वगैरे घेतली आणि जसं 2-4 दिवसांनी पिरियड आले तर विचार म्हणजे मन हलकं व्हायचं की नाही, आपण आता तर एवढं प्रयत्न करत आहोत तरी आपल्याला यश का बरं येत नाही. आपण कोणत्या गोष्टीमध्ये चुकत आहोत किंवा आपण आपले असे काय कर्म केले, आपण काय चुकलो, कुठं कोणाचं एवढं मन दुखलं तर आपल्याला एवढं काही भोगायला लागत आहे. हळूहळू दिवस लोटून गेले. काही दिवसानंतर मला असं त्रास व्हायला, मला छातीचं ऑपरेशन झालं. त्यानंतर मला एवढा त्रास व्हायला लागला पिरियड आल्यानंतर की जसं पोट एवढं दुखायचं की मला राहून नव्हतं होत. आणि अगर मी औषधी वगैरे केली नाही किंवा डॉक्टरकडे नाही गेली तर एकदम निश्चितच पडायची. एवढं पोट दुखायचं की उलट्या, मळमळ आणि चक्कर यायचं, उठण्याची परिस्थिती राहत नव्हती. हळूहळू ते प्रॉब्लेम वाढत गेली. आम्ही डॉक्टर इलाज केला त्या गोष्टीसाठी. डॉक्टर म्हणायचे की हिच्या गर्भाशयाला सूजन येते, त्यामुळे हिचं हे प्रॉब्लेम सध्या तरी काही निघू शकत नाही. हिला अगर म्हणजे काही दिवस हे बंद होईल तर हिचे प्रॉब्लेम धीरे धीरे कमी होऊ शकते. त्यासाठी एकच उपाय आहे की हिला म्हणजे दिवस राहिले तर 9 महिने हे सायकल आहे ते बंद राहील आणि त्याच्यामध्ये हिला आराम होऊ शकते. पण ते पण होतच नव्हतं. आम्ही असं करता करता काही दिवस असेच या झाले. त्या एक दिवस तर असा आला की पहाटे 3:30-4 वाजताच्या दरम्यान माझा पोट दुखायला लागला. औषधी घेतली पण काही आराम पडत नव्हता. माझ्या पती परमेश्वराला विचार आला. त्यावेळेस आम्ही किरायानं मानेवाड्याला राहत होतो.
तिथलं सिटीमध्ये राहणं म्हणजे असं राहते की आजूबाजूवाल्यांचे आपल्याला अतापता नाही राहत ना, आपण बी कोणाला विचारायला जात नाही. त्यावेळेस मी बुटीकमध्ये काम करायची, त्यामुळे मी कोणासोबत अशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवत नव्हती. आपलं काम आणि आपलं घर एवढंच ठेवत होती. त्यामुळे माझ्या पती परमेश्वराला विचार आलं की इथं आजूबाजूला कोणी ओळखीचं नाही आहे, आपण करायचं काय आणि साधन आणायची कुठे, कारण तू तर गाडीवर बसण्याच्या परिस्थितीत आहेच नाही. मग आता काय करायचं. माझ्या पती परमेश्वराने विचार केला, तू म्हणे आपल्या डॉक्टरांना फोन लाव की त्या कुठं आहेत. त्यांना फोन लावलं, त्या म्हणाले मी बर्डीला हॉस्पिटलमध्ये आहे. तर आता कसं करायचं. त्या म्हणे अगर येऊ शकत असाल तर येऊन जा, मी आहे इथं. आम्ही आता यांना विचार आला कसं करायचं, हे डोक्यावर हात मांडून बसले. त्यानंतर त्यांनी मला कसं तरी म्हणे आता तुला हिम्मत करायला लागेल, तू चाल म्हणे, कसं तरी मी नेतो म्हणे तुला बाईकवर. त्यांनी मला बसवलं आणि दुपट्ट्यानं बांधून मला गाडीवर नेलं. त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेताबरोबर डॉक्टर म्हणाले, हे काय परिस्थिती झाली आहे म्हणे, अगर थोडा बी उशीर झाला असते पण 15-20 मिनिट तरी काही सांगता येत नव्हतं म्हणे, अशी परिस्थिती व्हायची. ते पण असं मग तिनं पण आम्हाला, त्या डॉक्टरनं बी आम्हाला खूप इलाज केला. आम्ही तिच्याकडे पण खूप मागची ट्रीटमेंट केली. सगळं लुटून गेलं. आम्ही प्लॉट घेतला, प्लॉटवर आलो. अशी परिस्थिती आली त्यावेळेस की म्हणजे हातात एकही रुपया राहत नव्हता. कधी कधी तर परिस्थिती अशी यायची की गट वगैरे तर उचलून घेतले होते प्लॉटसाठी आणि घरासाठी. हप्त्याचे महिन्याचे कोणाला उधारी मागावंच लागे. आणि त्यामध्ये औषध पाणी पण अशी राहत होती की 30,000, कुठं 60,000, कुठं 70,000. आणि डॉक्टरांचे असे सांगणे आणि हे बुवाबाजी पण एवढं त्रास होता. असं वाटायचं की एक आपल्यासोबत गेमच खेळत आहेत की काय. मी यांना म्हणायची, अहो म्हणायची, आपलं शरीर काय म्हणजे खेळ वाटते का. कोणी म्हणते असं कर, कोणी म्हणते तसं कर. आणि नाही झालं तर म्हणते म्हणे का तुम्ही काहीतरी म्हणजे चुकत असाल, तुम्ही मी सांगते त्या पद्धतीनं नसेल करत. मी म्हणायची, अहो मी थकली, आता मी काही करत नाही. आणि आजूबाजूवाले किंवा म्हणजे रिश्तेदार म्हणायचे. आणि थोड्या थोड्या गोष्टी आपल्याला, आपण अनेकामध्ये असताना विचार करायचो की बा राहिले तरी कोणाला माहीत नाही झाल्या पाहिजे, कारण अनेकामध्ये असे विचार असतात की माहीत झाल्या तर नजर लागते. मला एकदा 2-2.5 महिने झाले होते आणि त्यावेळेस कोणाला माहीत नव्हतं. पण माहीत नाही कोणाकडे माहीत झालं, कसं झालं. आणि गावाकडे आम्हाला जसं कोणीतरी विचारलं एका जणानं की हो ग तुला म्हणे 2-2.5 महिने झाले तरी मला सांगितली नाही. मी म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं. तर म्हणे तुमच्या घरच्यांनी सांगितलं. म्हटलं त्यांना तर त्यांच्यासोबत आमचं तेवढं कॉन्टॅक्ट नाही राहत ह्या गोष्टीविषयी, मग तुम्हाला कसं माहीत. तर माहीत नाही म्हणे, पण मला म्हणत होते म्हणे. मी म्हटलं तसं काही नाही आहे. आणि त्यावेळेस माझं मन हलकं झालं. एक वेळेस तर परिस्थिती अशी आली की सगळेजण म्हणजे जे आपल्या विरुद्ध असतात ते म्हणायला लागले की तू असाच राहशील, वांजोटा राहशील. त्यावेळेस मी रडायला लागली. माझे पती परमेश्वर म्हणे, मी तुझ्यासोबत आहे, तू कशाला हार मानते. आम्ही त्यानंतर हे विचार म्हणजे सगळं झालं. त्यानंतर हे विचार करायला लागलाय की यांना कोणी सांगितले. मला खूप जण सांगत होते की मार्गात आहे म्हणून, पण माझा विचार नव्हता होत. असं विचार येत होता की एवढं सगळं तर केलं आपण, ह्याच्यामध्ये थारा नाही लागला तर एक अगरबत्ती लावून काय थारा लागेल. त्यानंतर आम्ही तरी पण ते मानायला तयार नाही. ते म्हणे आता मी थकलो म्हणे, आता तू म्हणे मार्गात येशील तेव्हाच मी तुला दवाखान्यात नेईन, नाही तर नेणार नाही. मी रडायला लागली. मी म्हटलं असे का करता तुम्ही. नाही म्हणे आता झालं म्हणे, तू म्हणे मग जिथं म्हणशील तिथं यायला तयार आहे म्हणे. आता 2 दिवस 3 दिवस असेच लोटून गेले. मी रोज यांना समजवायची पण हे काही मानायचे नाही. मग आम्ही शेवटी मार्ग घ्यायचा ठरवला. ठीक आहे म्हटलं, पण ते माझ्या मनात थोडं खटकतच होतं. गेलो आम्ही मार्गदर्शक काकाजीच्या इथं. काकाजींनी म्हटलं की तुम्ही ठीक आहे म्हणे, विचार तर केला पण आपल्या घरच्यांना पण विचारा. आम्ही आपल्या घरच्यांना विचारला. त्यांनी म्हटलं की ठीक आहे म्हणे, तुला अगर तुझा विचार आहे तर तू कर म्हणे, आमचा विचार आम्ही आहो म्हणे, कारण म्हणे तुला अगर फायदा होत असेल आणि तुझ्या सुखासाठी घेत असशील तर घे म्हणे. आम्ही पुन्हा गेलो काकाजीकडे. काकाजींनी मार्ग द्यायचा ठरवला. पण त्यावेळेस मी शब्द काढला की काकाजी म्हटलं उद्या मार्गशीर्ष महिन्याचा उद्यापन आहे, शेवटचा गुरुवार आहे, मी करू शकते का. तर पाय बाई म्हणे, तू आजपर्यंत केली म्हणे, तुला काय भेटलं म्हणे. मी म्हटलं भेटलं तर काही नाही, पण आपला मन असतो की एकतरी गुरुवार चुकला किंवा एकतरी सण चुकलं तरी असं आपल्या मनाला खटखट व्हायची. तर पाय म्हणे तू आता ठरव म्हणे तुला काय करायचं म्हणे, नाही तर मग तेच करत राही म्हणे. तर आम्ही पुन्हा घरी आलो. हे म्हणाले की तू पाय बा म्हणे, एवढं करू नये तुला समजावून बी तू त्याच्यातच अटकून आहे म्हणे. दिवसभर मी रडली. यांना म्हटलं हो म्हटलं मला मग करायचा होता आणि नाही म्हटलं आता कसं करायचं.
आणि आम्हाला थोडं थोडं म्हणजे माहीत होतं की मार्गदर्शकाचा शब्द म्हणजे एक ह्या असतो. त्याचे शब्द निघायच्या पहिले तुम्ही जो केले तो केले, त्यांचे शब्द निघलं की ते पालन करा, असं आम्हाला औषधे काकाजींनी सांगितलं. की पाय म्हणे, तुला शब्द भेटलं म्हणे, आता तुला काय करायचे तू पहा म्हणे. त्यानंतर आम्ही साफसफाई करा, ठीक आहे म्हटलं, आता जाऊ द्या म्हटलं, जे झालं ते जाऊ द्या म्हटलं, आता नाही करणार म्हटलं. मग त्या साफसफाई केली, आम्हाला साधे कार्य दिले, फक्त अगरबत्ती लावायला सांगितली 11 दिवस. त्यावेळेस खरंच असं वाटायचं की एकदम सुख शांती आणि एकदम असं मंगलमय वातावरण वाटायचं घरी. यांना म्हटलं, हो म्हटलं, पहा म्हटलं, आपण सकाळी उठतो, बोलायला भेटते छान, म्हणजे आपल्याला बसायला भेटते एकत्र, आणि एकमेकाचे मन एकमेकाचे विचार सांगायला वेळ भेटते. म्हणजे किती छान विचार आहेत म्हटलं, आणि किती छान पद्धत आहे म्हटलं ही. आम्ही छान कार्य केले, सगळं झालं. काही महिने असेच लोटून गेले. काही महिने लोटून गेल्यानंतर आम्ही पुन्हा यांना म्हटलं, म्हटलं आता औषधी, पुन्हा आम्ही एका ठिकाणची औषधी केली. मार्गात असताना आम्ही भंडाऱ्याकडली औषधी केली. आता केली, मग तिथला पण आम्हाला काही आराम पडत नव्हता. आता कसं करायचं, आता विचार आला, मी रडायला लागली. हे म्हणे, तू बार बार अशी करते म्हणे की माझी पण हिंमत हारते म्हणे, मी एवढं करून बी माझ्या करण्याला काही अर्थ राहत नाही म्हणे, आता कसं करायचं म्हणे. आता मग आम्ही पुन्हा मला समजवलं आणि आम्ही काकाजीकडे कार्य घ्यायला गेलो. त्यांनी काकाजीजवळ सांगितलं, बघा काकाजी म्हणे, मी एवढं करू नये, ही मला दुखी करते म्हणे, ही म्हणे बार बार रडते म्हणे आणि आपल्यालाही दुखी करते म्हणे. काकाजींनी मला समजवलं, पाय बेटा म्हणे, अगर तू हिंमत हारशील म्हणे तर तो पण काही करणार नाही म्हणे. तो अगर तुझ्या सोबत आहे म्हणे तर तुला कशाची भीती आहे म्हणे. तो म्हणे पैशा पाण्यानं तुला कोणत्या गोष्टीनं कमी करत असेल तर सांग म्हणे. तर म्हटलं, नाही काकाजी म्हटलं, कोणत्याच गोष्टीनं नाही, पण जसं आपण समाजात वावरतो म्हटलं तर आपल्याला खंत वाटते म्हटलं. आपल्याला समोर लहान लेकरही दिसले तरी आपल्या मनात येते म्हटलं, का पहा बा, आपलंही एवढं राहिलं असतं मुलगा. हो म्हणे, बरोबर आहे म्हणे, पण आता तू हिंमत ठेव म्हणे. आता ठीक आहे काकाजी म्हटलं. त्यानंतर आम्ही म्हणजे दुसरा दवाखाना करायचा ठरवला. तिथं आम्हाला थोडं वेळ लागला, पण काकाजी म्हणे दवा आणि दुवा चालू ठेवा म्हणे, आणि म्हणे कसल्याही प्रकारच्या मनात शंका कुशंका आणू नका म्हणे. त्या दिवसापासून आम्ही कार्य रेग्युलर बराबर चालू केले. काकाजी म्हणायचे की पोळा आहे, तुला सुट्टी घ्यायची असेल तर घेऊन घे, जे खायचं असेल करून घे. माझे पती परमेश्वर म्हणायचे की नाही, मला काही खाण्यापिण्यात तेवढं इंटरेस्ट नाही आहे. नाही काकाजी म्हणे, आम्ही अनेकात बी असताना आम्ही हे म्हणजे पोळा होळी असं काही ह्या ठेवत नव्हतो. तर ठीक आहे काकाची म्हणणे, मला कार्य पाहिजे म्हणे, मला सुट्टी नाही पाहिजे म्हणे. आम्ही कार्य रेग्युलर करत गेलो. त्यानंतर काही दिवसांनी मला दिवस राहिले. काकाजी म्हणे, आता बापू म्हणे, तुला कार्य बंद नाही ठेवायचे आहे म्हणे. आम्ही रेग्युलर कार्य चालू केले. काकाजीचे जसे शब्द निघायचे तसे आम्ही काम करायचो. बापू म्हणे तीर्थ बनवून प्यायचं सकाळ सायंकाळ, तसंच केलो. आणि खरंच काकाजींनी आम्हाला एकदा म्हटलं होतं की ह्या 3 एप्रिलला तुम्ही दोघेही म्हणे भवनापर्यंत जा म्हणे, आणि म्हणे बाबाला जे मागायचं आहे ते मागा म्हणे, अंतकरणातून मागा म्हणे. आम्ही त्या रॅलीमध्ये पैदल भवनापर्यंत गेलो, त्या पहिल्या रॅलीमध्ये. आणि बाबांना म्हटलं की बाबा, या रॅलीत तर आम्ही दोघे आहो, पण पुढच्या रॅलीच्या वेळेस 3 एप्रिलला आम्ही तिघे असलो पाहिजे. त्यावेळेस मला 3.5 महिने झाले होते दुसऱ्या 3 एप्रिलच्या रॅलीला. खरंच भगवंत किती आपल्या शब्दाच्या ह्या करतो, आपण नाही करत. कधी कधी आपण भगवंताला शब्द देतो आणि त्या शब्दाचं आपण पालन नाही करत. सगळं झालं. त्यानंतर मला 6वा-7वा महिना होता आणि काकाजींजवळ आम्ही गेलो. काकाजी म्हटलं, आम्हाला 7वा महिना करायचा आहे. काकाजी म्हणे, ठीक आहे म्हणे, तुझी इच्छा आहे तर कर म्हणे, थोडक्यात कर म्हणे. पण आम्हाला असं वाटायचं होतं की एवढ्या वर्षानंतर आपल्याला ही खुशी भेटली तर आपल्याला थोडं चांगलाच करायचं आहे. आम्ही काकाजींनी म्हटलं की पाय बापू म्हणे, तू आपले 10-15 लोक कर म्हणे. आम्ही त्या शब्दाचा पालन नाही केला. आम्ही 50-60 लोकांचा कार्यक्रम आयोजन केला, पण बघा त्या दिवशी, त्याच्या 8 दिवसाच्या आधी काही पाणी नव्हतं. आणि त्यानंतर मग काकाजींनी आम्हाला काकाजी, माझे कान दुखायला लागले. काकाजींना फोन लावला यांनी. काकाजी म्हणे की आम्ही बाबा त्यानंतर मला डिलेवरी झाली, बाळ झाला. त्यानंतर आम्हाला म्हणजे 11 वाजता 11:30 वाजता डिलेवरी झाली.
काकाजी मग सायंकाळी झाली 5-6 वाजले, पण माझ्या बाळानं सी सू पण नव्हतं केली. पहा म्हणे, आता सगळे म्हणे अरे यानं सी सू अजून नाही केली म्हणे, काय करायचं म्हणे. माझ्या पती परमेश्वराला विचार आलं. यांनी काकाजीला फोन लावलं. काकाजी म्हणे अजून बाळानं काही सी आणि सू पण काहीच नाही केली म्हणे, आणि 11 वाजे डिलिव्हरी झाली म्हणे. एवढ्या वेळेत तर करायला पाहिजे असे डॉक्टर पण म्हणतात म्हणे. आता काय करायचं म्हणे. काकाजी म्हणे काही नाही म्हणे, तू एका गोंट्याला जा म्हणे आणि भगवंताला प्रणाम कर म्हणे आणि माग म्हणे जे म्हणायचं आहे ते. तर यांनी प्रणाम केला आणि खरंच काही वेळातच अर्ध्या तासात माझ्या बाळानं सी पण केली आणि सू पण केली. बघा आपलं शब्द किती हा असते. म्हणून आपण तत्वशब्द नियमाने चाला ही सर्वांना विनंती. आणि त्यानंतर आता आम्ही विचार केला होता की म्हणजे आम्हाला कार्यक्रम छान जोराशोरात करायचा आहे. तर खरंच माझ्या घरी एवढं सुंदर हा कार्यक्रम आयोजन केला आहे. सगळ्यांनी यांचा लाभ घ्यावा, सगळ्यांना ही विनंती. आणि माझ्या बोलण्यात चालण्यात कोणाचं मन दुखलं असेल किंवा कोणाला वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करा. भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते, महान त्यागी बाबा जुमदेवजीला क्षमा मागते, मातोश्री वाराणसी आईला मागते आणि आजच्या चर्चा बैठकीच्या अध्यक्ष साहेबांना क्षमा मागते, सर्व सेवक सेविकांना क्षमा मागते. सगळ्यांना माझा नमस्कार.